हा खालच्या भागाचा परिसर दिसतो तुम्हाला. या खालच्या भागामध्ये जंगलातली पायवाट लुप्त झाली, संपली, कारण ती खालच्या धबधब्याकडे जाते. तिथून वरती येण्यासाठी मग अगदी दाट जंगलामधून, जिथून पायवाट नाही आहे, काही नाही, अशा दाट जंगलातून वाट काढत काढत आता या टॉपला आलो आहे. हा वरचा भाग बघा. या सुखा कारणे देव वेडावला, एक ओळ आहे, खूप छान ओळ आहे. त्याप्रमाणे सह्याद्रीचं सुख आहे ते तुम्ही स्वतः त्याची अनुभूती घेतल्याशिवाय ते जाणवत नाही. असं म्हणतात, भटक्यांची पंढरी म्हणजे सह्याद्री. श्रावण महिना चालू व्हायला अगदी 2-3 दिवस आहेत आणि या श्रावण महिन्याची चाहूल आज मला लागली. कारण काल शनिवार होता, सकाळची शाळा होती, दुपारनंतर 11-11:30ला घरी आलो आणि घरी आल्यानंतर फिरायला जायचा विचार होता, परंतु पाऊस सतत होता. म्हणजे 1 तासामध्ये सारखा 15 मिनिटाला पाऊस पडायचा. म्हणजे इथं कोकणामध्ये ती एक मजा असते की तुम्हाला छत्री घेऊन सतत बाहेर फिरावं लागतं. कधी पाऊस येईल काय सांगता येत नाही. असं म्हणतात, जुनी माणसं म्हणत होती की कोकणात येणारा पाऊस आणि येणारा पाहुणा सांगून येत नाही. त्यामुळे मी काल दिवसभर आराम केला आणि आज सकाळी ट्रेकला निघायचा प्लॅन केला. आता श्रावण महिन्याची चाहूल लागल्यामुळे आज अचानक पाऊस येत होता, अचानक ऊन पडत होतं आणि सकाळी जेवण करून आलो होतो. सोबत मॅगी आणली होती, पण मॅगी काय आज केली नाही. या धबधब्यांच्या सान्निध्यात फिरायला एवढी मजा येते ना, आणि त्याच्यामध्ये आज मनसोक्त एवढा फिरलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वातावरण खूप छान होतं. आजचं वातावरण एवढं छान होतं की दर अर्धा-1 तासाला एक छोटीशी पावसाची सर यायची आणि मध्येच ऊन पडायचं. वाहणारं पाणी, कोसळणारे धबधबे, मध्येच येणारी पावसाची सर, एवढं छान वाटत होतं. आणि पूर्ण परिसर निर्जन आहे, अनटचेबल एरिया आहे इथे. वरच्या भागामध्ये ताम्हिणी घाट आहे. मग ताम्हिणी घाटातून जे वाहत येणारं पाणी आहे ते खालच्या बाजूला धबधब्यांच्या स्वरूपात एकत्रित येऊन कोसळतं. एवढे सुंदर धबधबे आहेत ना की त्याची तुलना कशाची करू शकत नाहीत. असं म्हणतात की माणसांनी प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे, म्हणजे वर्तमानामध्ये जगलं पाहिजे. जे वर्तमान असतं ना ते खरं आहे, कारण भविष्यकाळात काय होईल सांगता येत नाही. भूतकाळात झालं हे आठवणीत राहतं, परंतु वर्तमानात काय करताय तुम्ही, कसं जगताय याला महत्त्व असतं. त्यामुळे हे वर्तमानातलं आत्ताचं जे जगणं आहे ना, धबधब्याच्या सान्निध्यात जाणं, एकटं फिरणं, पक्ष्यांचे आवाज ऐकणं, हिरवागार निसर्ग पाहणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष्याला जशी दृष्टी असते ना, वरच्या बाजूने ते उडत असताना हवेमध्ये धबधबे पाहतायत, ग्रीनरी पाहतायत, खूप सुंदर जंगल पाहतायत. त्याप्रमाणे आज ड्रोनच्या साह्यानं मी जंगल पाहिलं. हे जंगल ना डोळ्यामध्ये एवढं फिट्ट बसलं आहे आणि त्या डोळ्यामधनं जाऊन मेंदूपासून अंतःकरणामध्ये एवढं बसलं ना, हे कधी न विसरणार आहे. कारण वेळ ही राहत नाही, आजची वेळ उद्या येत नाही. त्यामुळे कालांतराने काही वर्षानंतर म्हातारे होणार, नवीन पिढी पुन्हा येणार. नवीन पिढी जरी किती आली तरी हा सह्याद्री, हा निसर्ग, हे जंगल हे चिरतरुण आहे. म्हणजे हे याचं तारुण्य कधी संपतच नाही. एक वेळ माणूस म्हातारा होईल, माणूस मरेल, पण हे पर्यावरण, हे जंगल कधीही मरणार नाही. हे त्याच्या सानिध्यात येणाऱ्याला सुख देत आहे, जगण्याची नवीन उमेद देत आहे. कारण जंगलामध्ये फिरत असताना जंगल तुम्हाला सांगत आहे, अहंकाराने तुम्ही चालू नका, झुकून चाला. जो अहंकाराने जंगलामध्ये येतो आणि ट्रेकला जातो ना, त्याचा अहंकार काही क्षणामध्येच मोडून पडतो. म्हणजे
अहंकार संपतो तिथे. कारण हे सह्याद्रीचे अजस्त्र पर्वत आहेत. त्याच्यात चढत असताना दम लागतो, झुकून चालावं लागतं. जो ताठ मानेने चालतो त्याला चालता येत नाही, घसरून पडतो. आणि उतरताना चढताना निसरड्या जागा झाल्यामुळे जंगल सांगतं, पर्यावरण सांगतं, हे वातावरण सांगतं की आयुष्यात असंच सावध चाल. आयुष्यामध्ये कधीही घसरू नकोस, प्रत्येक पाऊल जपून टाक. हे आपल्याला शिकायला मिळतं या पर्यावरणामध्ये. आणि आता 2-4 दिवसामध्ये श्रावण महिना चालू होतो ना, त्यामुळे ती कविता ओठावर येते. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. तुम्ही हा व्हिडिओ घरामध्ये बसून पाहत असाल, मोबाईलवरती ऑफिसमध्ये बसून पाहत असाल, कुठे कोणत्या जागेवर पाहत असाल मला माहीत नाही. परंतु जो फील मी इथं करतोय ना, या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये, हा फील तुम्हाला थोडा का होईना तिथं येतोय. परंतु जसा फील मला इथे येतो तसा तुम्हाला येणार नाही. तुम्हाला इथं यावं लागेल. खालच्या गवतामधून वाट काढत काढत वरती आलो. गवत वाढलेलं आहे, हातात त्यासाठी काठी घेतलेली होती. पावसाळ्याच्या दिवसात इंडियन रॉक पायथन म्हणजे अजगर किंवा घोणस किंवा सापाची भीती असते. आणि या टॉपला आल्यानंतर, इथं आल्यानंतर पुन्हा टॉपचा व्ह्यू मला एवढा सुंदर दिसला. म्हणजे सह्याद्रीमध्ये फिरत असताना तुम्हाला पावला पावलावरती खूप सुंदर नजारे दिसतात. वरती आल्यानंतर डोळ्यामध्ये अगदी साठवून घ्यावा असा एक समोरचा आणखीन एक नजारा दिसला. धबधबा वरच्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूचा नजारा तुम्हाला आता समोर दाखवतो. हा बघा, प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सह्याद्रीचे हे नजारे दिसतात. मधूनच सूर्यप्रकाश आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये चमकणारं ते पाणी किती सुंदर आहे बघा. हे हा निसर्ग तुम्हाला जगण्याची नवीन उमेद देतो. आणि इथं येत असताना मला माझे मित्र विचारतात, नातेवाईक विचारतात, सगळे म्हणजे माझी मुलगी मला विचारते, बायको विचारते की या जंगलाच्या सान्निध्यात तुम्ही एकटे फिरत असता, एवढ्या घनदाट जंगलामध्ये फिरता की जिथं कोणी जात नाही, तुम्ही एकटे जाता, सोबत कोणाला नेत नाही. जंगलात अजगर आहेत, जंगलात बिबटे आहेत, जंगलात साप आहेत, म्हणजे भीती वाटत नाही का? तर मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, जंगल हे पावसाळ्यात तुम्हाला खूप छान वाटतं, परंतु हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये या जंगलामध्ये पियाला पाणी नसतं. हिवाळ्यामध्ये वातावरण छान असतं, परंतु उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये पियाला पाणी नसतं. जंगलामध्ये गरमी भरपूर असते, पानांची झाडांची पानगळती झालेली असते, गवत सुकलेलं असतं. जंगलावरती त्या काळामध्ये खूप म्हणजे असं दयनीय अवस्था झालेली असते. आणि त्या काळामध्ये मी या जंगलाच्या सान्निध्यात सतत फिरत राहतो. म्हणजे आपल्या घरी वाईट दिवसामध्ये आपल्याला दिलासा देणारा, आपल्यासोबत असणारा एखादा पाहुणा जर आपल्याकडे येत असेल ना, तर आपल्याला वाटतं की तो पाहुणा आपला आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण कधीही तत्पर असतो कोणत्याही गोष्टीसाठी. तसं या जंगलाच्या सान्निध्यात मी उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात फिरतो, या जंगलाला अनुभवतो, प्रत्येक झाडाला पाहतो. त्यामुळे इथले प्राणी, इथले जे साप आहेत, सरपटणारे जीव आहेत, शक्यतो ते आपलंच म्हणतात मला. आणि हीच आपुलकी आहे आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आपुलकी जंगलामध्ये. कारण ते सुद्धा कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जंगलामध्ये फिरत असतात. फायनली धबधब्याच्या पायथ्यापर्यंत मी पोहोचलेलो आहे. वरती वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. त्या वाऱ्याच्या वेगाने पाण्याचे जे तुषार आहेत किंवा पाणी आहे ते एवढं प्रचंड वेगात अंगावर येत आहे. वरच्या भागात जाऊन पुढचे नजारे कसे ते बघूया. अधूनमधून पाऊस आणि ऊन चालू आहे. वाह यार,
वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड आहे, त्या वाऱ्याच्या वेगाने हे पडणारं जे पाणी आहे ना, या बाजूला विखुरल्यामुळे किंवा या बाजूला ते पाणी येत असल्यामुळं या बाजूला इथे एकही झाड तुम्हाला मोठं किंवा गवत दिसणार नाही. प्रवाह एवढे प्रचंड आहेत आणि त्या प्रवाहातलं पाणी वाऱ्यासोबत अंगावर आल्यामुळं ते खतरनाक आहे. हा व्ह्यू एक नंबर. फायनली पोहोचलो. वाव. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. आत्ताच या कोसळणाऱ्या धबधब्याच्या पायथ्यापासून मी असा खाली गेलो आणि पुन्हा या मार्गाने वरती आलो. माझ्या पाठीमागे आणखीन एक धबधबा जो 3 स्टेपमध्ये पडतो आहे. ही पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आणि तिसरी. याच्यावरती आणखीन 8 स्टेप. परंतु मला इथून शॉर्टकट होता यायला, शॉर्टकटने न येता मी खालच्या बाजूने आलो. त्याला कारण आहे, खालच्या बाजूला मी ज्यावेळेस त्या धबधब्याकडे जात होतो त्यावेळेस 2 गोष्टी घडल्या. एक, माझी छत्री कुठेतरी पडली, ती पाण्यात वाहून गेली की काय झाली माहीत नाही. ती छत्री शोधण्यासाठी मी त्या धबधब्याच्या खाली उतरलो. आणि दुसरं म्हणजे माझ्या पायातली चप्पलसुद्धा आता फाटली. जवळपास 600 ते 700 रुपयाचं नुकसान आज या ट्रेकसाठी माझं झालं आहे. तरी देखील या निसर्गाच्या आनंदाच्या पुढे ते शून्य आहे. कारण पावसाळ्यामध्ये हे नजारे आपल्याला दिसतात, बाकी पुढचे कमीत कमी 6 ते 7 महिने हे नजारे बघायला भेटत नाहीत. पलीकडच्या बाजूला ड्रोनने शूट करता येत नव्हतं, कारण तिथे हवेचा जो दबाव आहे किंवा हवेचा जो प्रेशर आहे तो जास्त होता. बघूया इथून आता ड्रोनने शूट करता येते का ते. आज खूप छान फुटेज मला मिळाले. पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करायला मिळाली. या पूर्ण परिसरामधले बरेचसे धबधबे मी आज आतापर्यंत हे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात कंप्लीट केले. आज हा धबधबा, हे 2 धबधबे राहिले होते. उन्हाळ्यात आलो होतो पण पावसाळ्यातले हे फुटेज मला मिळाले नव्हते. आज हे फुटेज मिळाले, खूप छान वाटलं. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. आणि मी जरी प्राणी पक्षी मित्र असलो तरी सध्याच्या कंडिशनमध्ये पक्ष्यांचे घरटे किंवा प्राणी ह्याच्यावरती पाऊस पडत असल्यामुळे कॅमेरा घेऊन जाणं किंवा त्यांना कॅप्चर करणं, कैद करणं जरा जिकिरीचं काम आहे. कारण यावर्षी जरा अचानक आलेल्या पावसामुळे पक्ष्यांच्या घरट्यांची वाताहत झाली. त्यामुळे बऱ्याच पक्ष्यांच्या विणीच्या हंगामामध्ये घरटे तुटली. त्यामुळे मला काही फुटेज मिळालं नाही. त्यामुळे ते व्हिडिओ मी काही शूट करू शकलो नाही. भविष्यात असे प्राण्यांचे, पक्ष्यांचे व्हिडिओ शूट केल्यानंतर नक्की तुमच्यापर्यंत मी आणेल. आणि आजचा ट्रेक खूप छान झाला. भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये. असाच आनंदी राहा, आनंद घेत राहा. बाय बाय.